नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो. आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की आपल्या सीईटी सेलला 2 नोटीस आलेले आहे. आता मी तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवते की ते 2 नोटीस तुम्हाला कुठे भेटतील आणि कुठून तुम्हाला बघायचे आहे. कारण खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सीईटी सेलची वेबसाईट आम्हाला भेटत नाहीये. तर आधी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, एकदम सोपं आहे. गूगलला जा, सीईटी सेल नीट 2026 म्हणून तिथं टाका. तिथं तुम्हाला असं टाईप करायचं आहे. नंतर जी सर्वात पहिली वेबसाईट तुम्हाला येईल, स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल अशी ही जी पहिली वेबसाईट आहे, यावर तुम्हाला नंतर क्लिक करायचं आहे. हे तुमचं सीईटी सेलचं होम पेज ओपन होऊन जाईल. नंतर तुम्हाला इथं ॲडमिशन पोर्टलला जायचं आहे. आता असं तुम्हाला पेज दिसेल. तर असं दिसण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथं डेस्कटॉप म्हणून एक ऑप्शन असतं, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला डेस्कटॉप साईट दिसत असेल, म्हणजे आपलं जे मोबाईलवर सर्व लॅपटॉप सारखं दिसायला लागतं, म्हणून तुम्हाला डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यावर तुम्हाला असं पेज दिसेल. या खाली जर तुम्ही स्क्रोल केलं तर ॲडमिशन पोर्टल फॉर इयर 26-27 यावर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला खाली नीट UG म्हणून एक ऑप्शन दिसतं. अनेक ऑप्शन्स आहे इथं, पण आपण नीट UGवर जाणार आहे, UG कोर्सेसमध्ये. आणि इथं तुमचं जे सीईटी सेलचं नीट UG साठीचं होम पेज आहे, जे काउन्सिलिंग आहे ते इथं तुम्हाला समोर दिसत असतं. त्याआधी आपण इथं एक नोटीस वाचून घेऊ. काय म्हटलं आहे, इफ CVC नॉट फेच्ड changed CVC application year 2019 from document upload tab and re-login again to upload manually. आता हा खूप मोठा प्रश्न सीईटी सेलने सॉल्व्ह केलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांना CVC म्हणजेच व्हॅलिडिटी सर्टिफिकेटबद्दल खूप मोठा डाऊट होता. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांचं फेच होत नव्हतं किंवा त्यांना मॅन्युअली पण अपलोड करायचं ऑप्शन नव्हतं. तर तुम्हाला CVC ॲप्लिकेशनचं इयर जे आहे ते 2019 करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोडमध्ये जाऊन आणि परत लॉग इन करून बघा आणि परत मॅन्युअली अपलोड करा, तर तुम्हाला मॅन्युअली अपलोड करता येईल. तर हा एक तुमचा डाऊट सॉल्व्ह झाला असेल. बाकी यावर मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलाच होता. नंतर आपल्याला आता 2 खूप महत्त्वाचे नोटीस इथं दिसत आहे. एक म्हणजे नोटीस नंबर 5, दुसरं म्हणजे नोटीस नंबर 6. आता आपण इथं दोघी नोटीस बघून घेऊयात. लाईक असे 2 कॉलेजेस आहेत, जे कॉलेज आपल्याला स्कॉलरशिप देणार नाही आणि तुम्हाला त्या कॉलेजला जी फीज आहे, ओरिजिनल जी ट्युशन फीज आहे, जी डेव्हलपमेंट फीज आहे, ती पूर्ण द्यावी लागेल. त्यात तुम्हाला कोणतीच स्कॉलरशिप भेटणार नाही आहे. तर असे 2 कॉलेजेस कोणते, तर एक म्हणजे सर्वात पहिलं प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगलीचं कॉलेज आहे, जे की वालवा तालुका आणि सांगली डिस्ट्रिक्टमध्ये प्रेझेंट आहे. हे MBBS कॉलेज आहे. आणि दुसरं म्हणजे लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हे BAMS कॉलेज आहे, जे की इस्लामपूरला प्रेझेंट आहे, तालुका वालवा आणि डिस्ट्रिक्ट सांगली. तर हे एक BAMS कॉलेज आणि एक MBBS कॉलेज, असे 2 कॉलेजेस आहे जे आपल्याला कोणतीच स्कॉलरशिप देणार नाही. आता या वर्षापासून म्हणजेच 26-27 ऑनवर्ड्स फर्दर स्टुडंट्स ॲडमिटेड टू दिस इन्स्टिट्यूशन शॅल नॉट बी एलिजिबल फॉर एनी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, ट्युशन फी कन्सेशन और ट्युशन फी रिएम्बर्समेंट स्कीम्स. आता तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे, म्हणजे जी ओरिजिनल फीज आहे ती तुम्हाला इथं भरावं लागणार आहे. ही एक आपली झाली महत्त्वाची नोटीस. दुसरी म्हणजे की आता BDS बद्दल पण काही महत्त्वाचा पॉईंट आणि नंतर MBBSच्या ट्युशन फीबद्दल पण काही इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला ह्या नोटीसमध्ये दिसतील. तर ते म्हणजे काय, की सर्वात आधी आपलं जे मी तुम्हाला शॉर्टमध्ये ही जी पूर्ण नोटीस आहे ही समजून देते. यांनी काय म्हटलं आहे की जर तुम्ही 2022 किंवा 2022च्या नंतर BDSला ॲडमिशन घेतलं असेल, म्हणजे नीट UG 2022 अँड ऑनवर्ड्स, त्याच्या पुढे जर तुम्ही BDSला ॲडमिशन घेतलं असेल तर BDSचे तुम्हाला जेवढे अकॅडमिक इयर आहे ते पूर्ण कंप्लीट करावं लागेल. नंतर तुम्हाला जेवढा इंटर्नशिप वर्ष आहे तो पण तुम्हाला कंप्लीट करावं लागेल. इंटर्नशिप तुम्हाला तुमची कंप्लीट करून 1 वर्ष एक्स्ट्रा तुम्हाला कोणाला द्यायचं आहे, तर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सर्व्हिस म्हणून तुम्हाला ते कंपल्सरीली सर्व्ह करायचं आहे फॉर गव्हर्नमेंट किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट किंवा डिफेन्स सर्व्हिसेसला. तुम्हाला तुमचा 1 वर्ष नंतर सर्व्हिस करायची आहे, तुम्हाला त्यांना सर्व्ह करायचं आहे. या 3 लोकांना तुम्ही तुमच्या लोकल इथं पण करू शकतात, लोकल सेल्फ गव्हर्नमेंटला किंवा डिफेन्स सर्व्हिसला किंवा मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटला. नंतर ही एक गोष्ट झाली की तुम्हाला 1 वर्ष एक्स्ट्रा तुम्हाला इथं राहून महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी प्रॅक्टिस करायची आहे. पण त्यानंतर अजून एक महत्त्वाचा पॉईंट, ॲडिशनली शी विल बी रिक्वायर्ड टू साइन अ undertaking to the effect that she will not leave India within the period of 5 years from the date obtaining the degree. म्हणजे तुम्हाला एक अंडरटेकिंग साइन करावं लागेल. तिच्यात म्हटलं जाईल की तुमची डिग्री झाल्यानंतरचे 5 वर्ष तुम्ही भारतातच सर्व्हिस करणार, तुम्ही भारत सोडणार नाही, तुम्ही इंडियाला सोडून ॲब्रॉडला जाऊ शकत नाही जोपर्यंत तुमचे डिग्री नंतरचे 5 वर्ष इंडियामध्ये कंप्लीट होत नाही. डिग्री नंतरचे म्हणजे टोटल तुम्ही 10 वर्ष धरून चला. आणि जर तुम्ही तरी पण ॲब्रॉडला गेले
5 वर्ष कंप्लीट नाही झाले आणि तुम्ही त्याच्या आधीच अब्रॉडला गेले तर तुम्हाला नॉन रिफंडेबल एक फाईन लागेल, जे की राहील 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपीज तुम्हाला पेनल्टी लागणार आहे. ही झाली BDSची गोष्ट. नंतर हे फक्त BDSसाठीच अप्लाइड आहे. हे MBBS अनएडेड किंवा मायनॉरिटी जे मेडिकल कॉलेजेस आहे किंवा प्रायव्हेट अनएडेड जे काही कोर्सेस आहेत त्यासाठी हे अप्लाय नाही झालं आहे. हे फक्त BDSसाठी अप्लाय झालं आहे असं या सेकंड पॉईंटमध्ये म्हटलं आहे. नंतर तिसरा पॉईंट सर्वात महत्त्वाचा की आपलं जे फी स्ट्रक्चर आहे कशासाठी, MBBSच्या गव्हर्नमेंट एडेड आणि कॉर्पोरेशन कॉलेजेससाठी फॉर अकॅडमिक इयर आता ह्या वर्षी 26-27चं MBBSसाठी 1,66,300 हे फिक्स ॲन्युअल ट्युशन फी यांनी ठेवलेली आहे सर्व MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेससाठी. या वर्षापासून हे 3 सर्वात महत्त्वाचे रूल्स लागू केलेले आहे. म्हणून जर या वर्षापासून जर तुम्ही विचार करत असणार BDSसाठी जायचं आणि नंतर अब्रॉडला शिक्षण घ्यायचं किंवा अब्रॉडला फर्दर स्टडीज किंवा फर्दर प्रॅक्टिससाठी जायचं तर एक वेळेस ही नोटीस नक्की बघा. पूर्ण ही नोटीस एक्सप्लोर करा. सर्व ज्या गोष्टी आहे अजून जे तुम्हाला माहीत नसेल ते पण बघून घ्या, पेनल्टीबद्दल बघून घ्या आणि तरच तुम्ही BDS यावर्षी चूज करा. कारण पुढे अजून जास्त टफ होत चाललं आहे कोणत्या पण गोष्टीत काम करणं, कोणत्या पण कोर्सला अप्लाय करणं. म्हणून ही जी गोष्ट आहे हे जे सर्व नॉलेज आहे हे तुम्हाला आधीच राहिलं पाहिजे. अजून जेव्हा नवीन नोटीस येईल, नवीन अपडेट येईल तेव्हा पण आपण नक्की लवकरात लवकर कळू. फ्रीच्या अपडेटसाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला अशीच फ्रीचे अपडेट्स किंवा नोटिसेस फुल फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असतील तर. ही नोटीस मी ऑलरेडी शेअर केलेली आहे आपल्या ग्रुपला, तिथं तुम्ही बघू शकता. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं की आत्ता जर तुम्हाला BMS BHMS किंवा आता या 2 दिवसात तुम्हाला जर MBBS BDSसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा आमच्याकडे चॉईस फिलिंग किंवा पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर मेसेज करा आणि पेड काउन्सिलिंग म्हणून एक मेसेज करा किंवा सेंड QR एक मेसेज करा तर आम्ही तुम्हाला QR कोड पाठवू. आणि जर तुम्हाला BMS BHMS काउन्सिलिंगसाठी आमच्याकडे अप्लाय करायचं आहे तर ते पण तुम्ही नीट स्पेसिफाय करा की आम्हाला BMSसाठी अप्लाय करायचं आहे. तसं लवकर कळवा. आणि MCCची पण आपली डेट 14 तारखेपर्यंत आहे आणि आपल्याला CET सेलची 12 तारखेपर्यंत आहे. म्हणून तुम्हाला जर आमच्याकडे अप्लाय करायचं आहे तर सीट फार कमी आहे, त्या थोड्याफार सीटसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. डेट्स आपण लवकरच देऊ. धन्यवाद.